शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव आपणास तुरीविषयी थोडी माहिती सांगू इच्छितो. तर जाणून घ्या शेतकरी मित्रांनो. आता सोयाबीन काढलेले आहे आणि अशा अवस्थेमध्ये तुरीला थोडं रोटावेटर कचरा साफ करून किंवा पंजीची वाई करून करायची कामे आणि त्याच्यानंतर तुरीला एक पाणी द्यायचं आहे. आणि अशा प्रकारची तूर परत ज्यांची तूर लहान असेल त्यांच्यासाठी मी एक औषध सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, ही जी तुरीला आता पहिली फवारणी आता सध्या स्थितीमध्ये तुरीला लिप मायनर, पाणी गुंडाळी अळी आढळून येत आहे. अशासाठी क्लोरिपायरिफॉस 20% प्रवाही 40 ते 50 मिली प्रतिपंपामध्ये आणि याच्यामध्ये 1261 वॉटर सोल्युबल 100 ग्रॅम आणि सोबत एक बुरशीनाशक ज्यामध्ये मेटलॅक्सी, मँकोजेब किंवा कार्बनडाझाईम प्लस मँकोजेब याची 40 ग्रॅम प्रतिपंपामध्ये फवारणी आणि सोबत एक मायक्रोन्यूट्रन चिलेटेड स्वरूपाचं 30 ग्रॅम याची फवारणी करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, या पिकाचे जे लिप मायनर, पाणी गुंडाळी अळीचा नाश होईल आणि तुरीची वाढ चांगल्या प्रकारे होईल. आणि आता सध्या 8 ते 15 दिवसांनंतर तुरीला शवरे यायला सुरुवात होईल आणि त्याची पण वाढ चांगल्या प्रकारची होईल. याच्यासाठी ही पहिली फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, तुरीला फुले यायच्या पूर्वी एक तुरीला पाण्याची गरज असते आणि त्याच्यानंतर तिला उपचार आल्यानंतर त्या तुरीला बाहेर येण्याची सुरुवात होते आणि याच्यासाठी तुरीला पाण्याची अत्यंत गरज आहे. हे लक्षात घेऊन पाणी द्यायला पाहिजे. धन्यवाद.